अतिवृष्टी थांबत नाहीये, राज्यात अतिवृष्टीमुळे मोठं संकट. अमित शहांनी प्रत्यक्ष भेट घेऊन मदत करावी. अमित शहांकडे डिझास्टर मॅनेजमेंटची जबाबदारी. संजय राऊतांचं वक्तव्य. शेतकऱ्यांपर्यंत अजूनही मदत पोहोचली नाही. आजही शेतकरी मदतीच्या अपेक्षेत. 50,000 हेक्टरी मदत आवश्यक. कर्जमाफी करा, ती सर्वात मोठी मदत. संजय राऊतांचं विधान. पीएम केअर फंड निवडणुकीसाठी वापरणार का? आमचं काम सरकारला आरसा दाखवण्याचं, म्हणून राज्याला विरोधी पक्षनेता हवा. संजय राऊतांची टीका. टीम इंडिया पाकिस्तान सोबत खेळलेच का? सामन्यातील रक्कम दान करा. पाकिस्तान सोबत खेळलेल्या सामन्यांचे पैसे दान करा. संजय राऊतांचं वक्तव्य. मुंबईत एकनाथ शिंदे घेणार बैठका. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शाखा प्रमुखांच्या घेणार बैठका. निवडणुकांसंदर्भात शाखा प्रमुखांना करणार मार्गदर्शन. मुंबईत केलेल्या कामांची पुस्तिका देखील छापणार. गडचिरोलीत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाला ठाकरेंच्या शिवसेनेचा आधार. अरविंद कात्रटवार यांच्याकडून कुटुंबियांना आर्थिक मदत. वादळ वाऱ्याने मावळणारे आम्ही नव्हे, तुफानवाले दिवे. आम्ही तुफानवाले दिवे. आमदार वैभव नाईक यांच्या समर्थकांकडून बॅनरबाजी. कुडाळ माणगाव खोऱ्यात ठिकठिकाणी लागलेल्या बॅनर्सची चर्चा. सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचा युवा संवाद मेळावा पार. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगोला इथे आयोजन. जास्तीत जास्त तरुणांना उमेदवार म्हणून संधी देण्याचं आश्वासन. राज्यातील ओला दुष्काळ घोषित करावा का, या प्रश्नावर रवींद्र चव्हाण यांनी बोलणं टाळलं. धन्यवाद म्हणत प्रश्नाला दिली बगल. शक्य असेल तितकी पूरग्रस्तांना मदत करा. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे भाजप कार्यकर्त्यांना आवाहन. रवींद्र चव्हाणांच्या आवाहनानंतर कार्यकर्त्यांनी मदत पाठवली. आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीबरोबर युती नाही. रायगडमध्ये शिवसेनेची ठाम भूमिका. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्याकडून पुनरुच्चार. भाजपसोबत आली तर ठीक, अन्यथा एकला चलोरेचा नारा. मेट्रो स्थानकांवर हिंदी जाहिराती चालू देणार नाही. महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. जाहिरात ही मराठीतच असली पाहिजे. मनसे नेते संदीप देशपांडेंचं वक्तव्य. संविधान सत्याग्रह यात्रा कोणत्या एका राजकीय पक्षाची नसून सर्वांसाठी यात्रा महत्वाची. लोकशाहीवर प्रेम असणाऱ्या आणि हुकुमशाहीचा तिरस्कार करणाऱ्या सर्वांसाठी यात्रा महत्वाची. सुषमा अंधारेंचं वक्तव्य. राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री सिद्धेश्वराचं घेतलं दर्शन. यावेळी अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकरता केली प्रार्थना. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा. आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी. लक्ष 2026 मुंबई महानगरपालिकेवर मशाल पेटवणारच. पुन्हा महापौर किशोरी पेडणेकर. किशोरी पेडणेकर यांच्या समर्थकांकडून व्हिडिओ जारी. सांगलीतील निखिल कडगुडगी यांची जनसुराज्य पक्षात प्रवेशाच्या पूर्वसंध्येला हत्या. जनसुराज्य पक्षाच्या मेळाव्या प्रदेशाध्यक्षांकडून दुःख व्यक्त. कलगुडगी कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं आश्वासन. नागपुरातून तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविधान सत्याग्रह पदयात्रेला सुरुवात. दीक्षाभूमी ते सेवाग्राम पदयात्रा. यात्रेत हर्षवर्धन सपकाळ सहभागी. यवतमाळच्या जामरोड परिसरात पंडित दीनदयाल उपाध्याय यांचं 71 फूट उंच भव्य स्मारक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज करणार पाहणी. मनसेने मेट्रोच्या फलकाला फासलं काळं. अंधेरी मेट्रो स्थानकाच्या फलकाला कार्यकर्त्यांनी फासलं काळं. मेट्रो स्थानकावरील जाहिरात हिंदीत असल्यानं मनसे पदाधिकारी आक्रमक. उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी चिंचवड महापालिकेत दाखल. विविध प्रश्नांवर आयुक्त शेखर सिंग आणि अधिकाऱ्यांशी करणार चर्चा. ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या तयारीला आजपासून सुरुवात. शिवाजी पार्क इथे भव्य व्यासपीठ आणि इतर कामांना सुरुवात. मेळाव्याच्या पूर्वतयारीनिमित्त ठाकरेंचे शिवसेना भवनात बैठक पार. कोल्हापूरच्या प्रश्नांना आमदार राजेश क्षीरसागर जबाबदार. क्षीरसागर यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. ठाकरेंच्या शिवसेनेचे उपनेते संजय पवारांची मागणी.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ताकदीनं लढवणार, भाजपसोबत आघाडी करण्याचा निर्णय. सांगलीच्या मिरजेत पार पडलेल्या राज्यस्तरीय कार्यकर्ता मेळाव्यात आमदार विनय कोरेंचा निर्धार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज यवतमाळ दौऱ्यावर. दीनदयाल जयंती कार्यक्रमाकरता उपस्थित राहणार. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाचं आयोजन. खासदार संजय राऊत मानहानी प्रकरणी नितेश राणे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी. खटला रद्द करण्याची नितेश राणेंची मागणी. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात होणार सुनावणी. भारतात मोदी यांचा स्वदेशीचा नारा तर अमेरिकेत ट्रम्प यांचाही स्वदेशीचा नारा. ट्रम्प यांच्या स्वदेशीच्या नाऱ्यामुळे भारतीय औषध कंपन्यांची कोंडी. त्यावर मोदी गप्प का? ट्रम्प यांनी मोदींना गप्प बसण्याची कोणती गोळी दिली? सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका. राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प 45,000 कोटी. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना 15,000 कोटीची मदत. अतिवृष्टीमुळे सरकारवर तुटीचा अतिरिक्त बोजा. केंद्र सरकारकडून जास्तीत जास्त मदत मिळवण्याचे सरकारचे प्रयत्न. राज्यात पुढील आठवड्यात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता. 6, 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी राज्यात मुसळधार पावसाची शक्यता. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी. रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू. हिंगोलीत कयाधू नदीच्या पुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. संपूर्ण सोयाबीन पीक उद्ध्वस्त झाल्याने शेतकरी हतबल. हेक्टरी 50,000 रुपये मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. पालघर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर. धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नद्यांच्या पाणी पातळीत देखील वाढ. नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या पुरात कंटेनर वाहून गेला. कंटेनरची कमकुवत झालेल्या रामसेतू पुलाला धडक. क्रेनच्या सहाय्यानं कंटेनर बाहेर काढण्यात झाला. गोदावरीच्या पुराचा रामसेतू पुलाला फटका. मुंबईत पहाटेपासूनच जोरदार पाऊस. मुंबईला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. पुढील काही तास जोर कायम राहण्याची शक्यता. मुंबईत काल दिवसभर जोरदार पाऊस. आज पहाटेपासून मुंबईत पावसाची संततधार सुरू. मध्य रेल्वे मार्गावर लोकल ट्रेन 5 ते 10 मिनिटं उशिरानं. भिवंडीतील बापगाव सोनाळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यात 2 कार अडकल्या. कारमधील प्रवाशांची तहसीलदार कार्यालयाच्या आपत्कालीन पथकाकडून अग्निशमन दलाच्या मदतीनं सुखरूप सुटका. करपरा नदीला पूर आल्यानं आसेगाव येथील शेकडो हेक्टर क्षेत्र बाधित. सोयाबीन, कापूससह अन्य पिके नासून गेली. ओला दुष्काळ जाहीर करा, अन्यथा रास्ता रोको करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. धाराशिवमध्ये पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान. अतिवृष्टीमुळे पपईचं मोठं नुकसान. जालन्याच्या गोदाकाठच्या नागरिकांचं स्थलांतरण. जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू. जिल्हा प्रशासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतरण. अहिल्यानगरमध्ये मुसळधार पावसामुळे सीना नदीला महापूर. सोलापुरातील अनेक गावात पाणी शिरलं. सीना नदीतून 1,54,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू. सोलापूरच्या गंगाखेड तालुक्यात मासोळी नदीला पूर. पावसामुळे साखळी करून नदी पार करताना नदीवर मोठा पूल बांधून देण्यात यावा, नागरिकांची मागणी. जायकवाडी विसर्गामुळे जालन्यातील विविध गावातील सुमारे 10,000 नागरिकांचं स्थलांतर. 6,870 नागरिकांची जिल्हा परिषद शाळा आणि विविध समाज मंदिरात व्यवस्था. नागरिकांसाठी भोजन आणि इतर व्यवस्था. उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. उजनीतून भीमा नदीत 95,000 क्युसेकनं विसर्ग. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा. चंद्रभागेच्या वाळवंटातील सर्व मंदिरं पाण्याखाली. नाशिकमध्ये पावसाची उघडी. पूर परिस्थिती कायम. दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी. गोदाकाठावरील सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा. रामकुंड, लक्ष्मणकुंड पूर्णतः पाण्याखाली. बदलापुरात उल्हास नदीत तरुण शनिवारी वाहून गेला. तरुणाचा अद्याप पत्ता नाही. रविवारी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्यानं तरुणाचा शोध घेतला आला नाही, तर पाण्याची पातळी कमी होताच तरुणाचा शोध घेतला जाणार.
महाराष्ट्रावर जलप्रकोप, मराठवाड्यातील सर्व धरणं ओव्हरफ्लो, नाशिकमध्येही गोताघाटावरील मंदिरं, दुकानं पाण्याखाली. अहिल्यानगरमधील 32 गावं पुराच्या विळख्यात. आणखी 4 दिवस अतिवृष्टीचा हाय अलर्ट. बळीराजाच्या मदतीकरता कल्याणमधील मराठी कलाकार आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेचा मदतीचा हात. पूरग्रस्त शेतकऱ्यांकरता दसऱ्यापर्यंत मदतीचं ऋतुराज फडके आणि प्रसाद दाणी यांचं आवाहन. नाशिकमध्ये गोदावरी नदीला महापुराची स्थिती निर्माण. मंत्री गिरीश महाजन यांनी पूर परिस्थितीची केली पाहणी. विनाकारण घराबाहेर पडू नये असं नागरिकांना आवाहन. बीडमध्ये सीना, मेहकरी, कांबळी नद्यांना पूर. आष्टी तालुक्यात 13 शेतकरी अडकले. एनडीआरएफ पथकाकडून सुरक्षित बाहेर काढण्यास सुरुवात. कल्याण खाडी किनारी असलेल्या दर्ग्याभोवती पाणी साचल्यानं 10 जण दर्ग्यात अडकले. फायर ब्रिगेड कर्मचारी आणि पोलिसांकडून अडकलेल्या नागरिकांची तात्काळ सुटका. आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा. मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होणार आहे. मुंबई, ठाण्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू. पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम. नाशिकमध्ये पुराच्या पाण्यातून मार्ग काढण्याकरता स्थानिक मुलांनी केला जुगाड. थर्माकोलचा तराफा तयार करून काढला मार्ग. महापुरामुळे अनेक भागात रस्ते झाले होते बंद. शहापूरला पावसाचा तडाखा. भातसा धरणाचे 5 दरवाजे उघडताच जलप्रलयाचं रौद्र रूप. नागरिकांना सतर्कतेचा इशारा. गावाला देखील फटका. पैठणमध्ये गोदावरी नदीला पूर आल्यानं अनेक कुटुंबांचं स्थलांतर. नागरिकांसाठी अन्न पाण्याच्या व्यवस्थेसह इतर आवश्यक सुविधा करण्यात आल्या. परभणीत ढगफुटी सदृश्य पाऊस. शेतात पाणी साचलं. शेतकऱ्यांचं नुकसान. बीडमधील गोदावरी नदीला महापूर. महापुरामुळे पूर परिस्थिती निर्माण. शनीचं मंदिर पूर्णतः पाण्याखाली. धाराशिवमध्ये कोळेगाव प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. सीना कोळेगाव प्रकल्पातून 1,04,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. 3,800 नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. पैठणमध्ये महापुरामुळे जनतेचा संसार रस्त्यावर. घरातील साहित्यासह जनावरे रस्त्यावर. जायकवाडी धरणातून विसर्गामुळे गोदावरी नदीला पूर. महापुरामुळे नदीकाठच्या गावांना जबरदस्त फटका. शिवसेनेच्या ज्योती वाघमारेंचा नुकसानीवरून कलेक्टरला फोन. पूरग्रस्त लोकांना मदत करण्याची वेळ. राजकारण नंतर करा. जिल्हाधिकाऱ्यांनीच ज्योती वाघमारेंना सुनावले खडे बोल. हिंगोलीत अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. खासदार नागेश पाटील आष्टीकरांनी केली नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत करण्याची मागणी. खासदार नागेश आष्टीकरांनी केली मागणी. नुकसानीच्या पंचनाम्यावरून तलाठी महिलेची अरेरावीची भाषा. शेतकऱ्यांसोबत उद्धटपणाचं वर्तन केल्याचं चित्र. हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील घटना. धाराशिवमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान. सरपंचाचा शेतकरी कुटुंबाला मदतीचा हात. आत्महत्या करणाऱ्या शेतकरी कुटुंबाला केली मदत. पूरग्रस्तांना कर्जमाफी न केल्यास वंचित रस्त्यावर उतरणार. वंचित नेते सुजात आंबेडकरांचा नुकसान पाहणी दौरा. दौऱ्यानंतर सुजात आंबेडकरांचा सरकारला इशारा. माजी खासदार नवनीत राणांकडून नुकसानीची पाहणी. अमरावतीच्या दर्यापूर तालुक्यात केली पाहणी. शेतीच्या बांधावरून कृषी मंत्र्यांशी साधला संवाद. सांगोल्यातील डाळिंबाला अतिवृष्टीचा फटका. अतिवृष्टीमुळे 30,000 हेक्टरवरील डाळिंबांचं मोठं नुकसान. शेतकऱ्यांच्या मदतीकरता भाजप जिल्हाध्यक्ष चेतन केदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. गणेशोत्सवात कोकण रेल्वे महामंडळाला यंदा 43,78 लाखांचं उत्पन्न. महामंडळाकडून यंदा 376 विशेष रेल्वेंची सोय. महाराष्ट्रासह गोवा आणि कर्नाटकातील 9,13,000 प्रवाशांनी घेतला लाभ. मुख्यमंत्री यवतमाळ जिल्ह्यात येत आहात तर शेतकऱ्यांसाठी भरीव मदतीची घोषणा करावी. युवा शेतकऱ्यांनी केली मागणी. कल्याणमध्ये हगवणे आत्महत्या प्रकरण. वैष्णवीच्या पतीचा सासूचा जामीन अर्ज फेटाळला. आरोपीला जामीन मिळाल्यास समाजहिताला बाधा येऊ शकते. न्यायालयाने नोंदवलं गंभीर निरीक्षण.
सिल्लोड तालुक्यातील बाळापूर येथील दिव्यांग बांधव अडचणीत गेल्या 7 वर्षापासून दिव्यांग निधी थकीत, गावातील दिव्यांग ग्रामस्थ संतप्त. होमिओपॅथी अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या डॉक्टरांची नोंदणी करा, नोंदणी न केल्यास महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेसमोर आंदोलन करण्याचा इशारा. अमरावतीत धनगर समाज आक्रमक, धनगर समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं याकरता आमदारांच्या घरासमोर आंदोलन. पुणे ते हजरत निजामुद्दीन दरम्यान विशेष एसी रेल्वे धावणार, छठपूजा आणि दिवाळी सणांसाठी नियोजन. 6 ऑक्टोबर ते 13 नोव्हेंबर दरम्यान विशेष गाडी चालणार. अमरावतीतील ओबीसी बांधवांचं अन्नत्याग आंदोलन अखेर 5व्या दिवशी मागे. ओबीसी समाजाच्या मागण्यांकरता 15 दिवसात बैठक घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे. यवतमाळच्या नांदेपेरा वणी मार्गावरून जड वाहतूक थांबवा, ग्रामस्थांचं पोलीस स्टेशनला निवेदन. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर तात्काळ उपचार मिळवण्यासाठी आरोग्य विभागाचा स्टेमी प्रकल्प. राज्यातील 34 जिल्ह्यात प्रकल्प कार्यरत, अधिकाधिक व्यक्तींमध्ये या संदर्भात जनजागृती करण्याकरता प्रकल्प. म्हाडाला हवीये 350 हेक्टर जमीन, ठाणे पनवेल पालघरमधील जागेची केली मागणी, घरांच्या उभारणीकरता जागाच शिल्लक नाही. कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिर परिसरात 150 किलो प्लास्टिक कचरा. नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी. कोल्हापुरात भक्तांचा महापूर, 2.5 लाख भाविकांनी घेतलं अंबाबाई देवीचं दर्शन. नवरात्रोत्सवात 7 दिवसातील उच्चांकी गर्दी. मुंबई शहर आणि उपनगरातील नाल्यांमध्ये तरंगणारा कचरा काढण्याकरता पालिकेची विशेष मोहीम. 29 सप्टेंबर ते 13 ऑक्टोबर कालावधीत विभागीय पातळीवर मोहीम राबवण्यात येणार. 2030 पर्यंत मुंबईला रेबीज मुक्त करण्याचा पालिकेचा संकल्प. मुंबईला रेबीज मुक्त करण्याकरता जनजागृती करणं, आरोग्य शिक्षण सत्र तसेच लसीकरण मोहिमांचं आयोजन. 2023 पासून आतापर्यंत 1 लाखांहून अधिक श्वानांचं लसीकरण. मुंबईतील चौपाट्यांवरील सुरक्षा कवच अधिक बळकट होणार. 6 ठिकाणी 3 वर्षांसाठी 126 जीवरक्षक तैनात करणार. मुंबईतील जुहू, दादर, गिरगाव, वर्सोवा, अक्सा समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक 2 शिफ्टमध्ये काम करणार. जीवरक्षक आणि सुविधा नसल्यास कंत्राटदाराला दंड. कमलाताई गवई यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला धक्का. मी संविधानाशी प्रामाणिक, RSSच्या विजयादशमी सोहळ्याला मी जाणार नाही, कमलाताई गवई यांचं स्पष्टीकरण. शिरूर तालुक्यातील कवठे यमाई देवीचा नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू. मंदिर परिसरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. देवीच्या दर्शनाकरता भाविकांची प्रचंड गर्दी. कोल्हापूरमध्ये शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त ज्योतिबाचा जागर. मंदिर दर्शनाकरता रात्रभर खुला. ज्योतिबाच्या दर्शनाकरता भाविकांची प्रचंड गर्दी. च्या वतीनं नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात सुरू. गेल्या 37 वर्षांपासून दुर्गा देवीची पूजा. लहानांपासून ते वृद्धांचा दांडिया आणि गरब्यात सहभाग. रायगडच्या पेणमध्ये कुलदेवतांचं थाटामाटात आगमन. मोठ्या उत्साहानं नितेश ठाकूर आणि परिवाराकडून पूजा. मुंबईच्या चेंबूरमध्ये लाल डोंगरमध्ये महाकाली मातेचे जागृत देवस्थान. नवरात्रीत 9 दिवस मोठ्या उत्साहात देवीची पूजा. भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय. आशिया कप जिंकत पाकिस्तानचं तोंड केलं बंद. भारताचा पाकिस्तानवर 5 विकेट्सनी विजय. आशिया कप जिंकल्यानंतरही मैदानावर ड्रामा. पाकिस्तान मंत्र्यांकडून ट्रॉफी घेण्यास भारताचा सपशेल नकार. पाकिस्तानच्या हस्ते आम्हाला ट्रॉफी नको, भारताची ठाम भूमिका. आशिया चषकातील विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवची मोठी घोषणा. आशिया कप स्पर्धेतील त्यांचं संपूर्ण मानधन सैन्याला आणि पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना देण्याचा निर्णय. सूर्याची एक्स पोस्टद्वारे माहिती. आशिया चषकातील विजयानंतर भारताला 3 लाख अमेरिकन डॉलर्सचं बक्षीस. भारतीय चलनात 2,06,00,000 रुपयांचं बक्षीस. तर अंतिम सामन्यात पराभूत झालेल्या पाकिस्तानच्या संघाला रनर अप म्हणून 1.5 लाख अमेरिकन डॉलर्स बक्षीस.
लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.